जय श्रीराम. गेले 125 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 126वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदिवलेकर महाराज हे गोंदिवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जीवनाची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी हे प्रवचनरूपी जे पुस्तक लिहिले 365 दिवसांचे साठी म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी. त्यात प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटं स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतील. त्याने या प्रवचनरूपी पुस्तकात हेच सांगितलं की नामस्मरण हा सगळ्यात मोठा आपण एक आपल्या सगळ्या लोकांना मिळालेला एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या प्रकारचा हे नामस्मरण केलं म्हणजे तुम्ही कोणत्या देवाचं नामस्मरण करा, ते केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं दुःख राहणार नाही. कारण नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. म्हणजे तुम्ही नामस्मरण केलं की तुम्हाला देव मिळाल्यासारखाच आहे. आता ही जी साधना आपण जी करतो, जे नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी या प्रवचन पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितलं. आणि खरे संत कोण? संत कसे ओळखावे? संतांकडे गेल्यावरती आपण कसं वागावं, कसं वागू नये? आपण आपल्या आयुष्यात कसं वागावं, कसं वागू नये? संसारात असताना आपण पारमार्थिक प्रगतीसाठी कसं काम करावं? या सगळ्या गोष्टी यांनी साध्या सोप्या भाषेत एक चपलक उदाहरणांसहित आपल्याला या प्रवचन पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं. तर आपण हे नामस्मरण जे करतो, ते करायला कोणत्या प्रकारच्या धर्माची, जातीची, पंथाची, वयाची, लिंगाची म्हणजे स्त्री किंवा पुरुष, तुम्ही लहान असाल, तरुण असाल, वयस्कर असाल, तुम्ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेची, तुमच्या आर्थिक स्थितीची, तुम्ही तुमच्या काळाची वेळाची म्हणजे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री झोपेतून उठल्यानंतर तुम्ही बसून, तुम्ही झोपून, तुम्ही चालून, तुम्ही अंघोळ करताना, प्रवास करत असताना कधीही नामस्मरण करू शकता. 1 मिनिटं नामस्मरण करू शकता, 1 तास करू शकता, 1 माळ करू शकता, 10 माळ करू शकता. कसल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. म्हणजे हे नामस्मरण इतपत सोपं सुलभ साधन आहे, जे बिनखर्चाचं आणि बिनत्रासाचं असणारं एकमेव असं साधन. म्हणून सगळ्याच संतांनी नामस्मरण करायला आपल्याला सांगितलं. आता आपण हे 126व्या दिवसाचं जे प्रवचनाचं पान आहे, ते आपण वाचन करूया आणि त्याचं आजचं शीर्षक आहे, अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. म्हणजे बरेचसे लोकं आपला इगो म्हणजे मी म्हणजे कोण? मला सगळं येतं. मीच हुशार. मी हुशार असणं इतपत ठीक आहे. पण फक्त मीच हुशार आहे, हा प्रॉब्लेम आहे. आपण अभिमानाने मला सर्व समजते असं म्हणून जगात वावरत असतो. मजा म्हणून म्हणणं वेगळी गोष्ट आहे. पण मलाच सगळं येतं आणि बाकी कोणालाच काही येत नाही आणि मी सोडून बाकी सगळेच मूर्ख, गाढव, अज्ञानी आहेत, असं समजणं हा मोठा घात आहे आणि अशा लोकांसाठी परमार्थ मार्ग हा थोडासा कठीण आहे. पण परमार्थ मार्गामध्ये येण्यासाठी नामस्मरण केल्यावरती आपल्या अभिमानावरती सगळ्यात जास्त घात केले जातात आणि त्याच्यामुळे या गावांमुळेच आपला अहंकार निघून जातो, इगो निघून जातो. त्याच्यामुळे आपली प्रगती अगदी सुलभरित्या होते. खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे, असे म्हणणे सुद्धा थोडे अपुरेच पडेल. कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती उपटून तरी टाकता येते. म्हणजे जे छोटंसं गवत असतं, समुद्रकिनारी किंवा नदी किनारी असे हे दिसलं तर आपण उपटून टाकता येतं. तशी अभिमानाची गोष्ट नाही. ते तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोक्यावर काढेल याचा पत्ताच लागणार नाही. फक्त आपल्याला एवढं कळतं की हा नेहमी-नेहमी अभिमान किंवा अहंकारपणा दाखवतो म्हणजे हा माणूस अहंकारी आहे. पण ते त्या माणसाला माहीत नसतं, बाकी सगळ्यांना माहिती असतं. आणि तो अहंकार त्याचा कधी उफाळून येईल, हे त्याचं त्याला पण माहीत नसतं आणि आपल्यालाही माहीत नसतं. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणी असेल तर ते अभिमानाची आहे. आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेच वेडेपणाचे होईल. त्याच्या कचट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावेशरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडवण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच आहे. म्हणजे आपण सद्गुरूंपासून जाऊन त्यालाच आपण विनंती करायची, की तू मला अभिमानातून बाहेर काढ.
चित्तशुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही. पुढे प्रश्न आहे, बी उत्तम असणे जरुरी आहे. उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही, पण फळ चांगले कोणते हे सहज समजतं. आता असं समजा, जी फळे गोड लागली ते त्यांचीच लागवड केली, तरी पण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर कालीमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात फळ मिळायचे बंद होतात. आणि त्यामुळे मन कष्टी होते. यावरून असे दिसते, की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात. म्हणजे फळं आज जरी चांगली असली तरी उद्या खराब होऊ शकतात. तसंच आपलं मन पण आहे. मग मग बी निवडताना असे पाहणे जरुरी आहे, की ज्याचे झाड कायम टिकणार आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ देणार आहेत. जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे, की जी अक्षय टिकेल? म्हणजे जी निरंतर आयुष्यभर टिकेल अशी कोणती गोष्ट आहे? असं आपण शोधलं तर आपल्याला कळेल, कोणतीच नाही असंच उत्तर आहे. म्हणून विनाशी फळाच्या आशेने म्हणजे संसारात असताना आशेने केलेलं कोणतेही कार्य सुखाला नेत नाही. असे म्हणावे लागते. म्हणजे टेम्पररी आपल्याला सुख मिळतं, पण ते पर्मनंट टिकत नाही. याच करता भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्या फळाची आशा न ठेवता कर्तव्य करत कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे. म्हणजे आपला संसार करत असताना फक्त त्याचं नामस्मरण करावे आणि हेच उत्तम बीजाची पेरणी पण आहे. भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी, की "हे देवा, तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेने न होईल, अशी कृपा कर." म्हणजे माझ्याकडून हे कार्य तू करून घे. त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरुरी आहे. ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र आलेले धान्य आपण सुपात घालून पाकडतो आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो. त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती करत असताना ते करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर कोणताही इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवा. म्हणजे कालांतराने भगवंताकरताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल. म्हणजे आपण भगवंताकडे गेल्यावरती भगवंताची प्राप्ती कशाकरता करायची? मला घर मिळवून दे, माझं लग्न होऊन दे, मला मुलं होऊन दे, मला चांगली बायको दे, चांगला नवरा मिळवून दे, किंवा मला गाडी मिळवून दे, माझी खूप भरभराट होऊन दे, वगैरे, वगैरे, वगैरे. संसारातल्या गोष्टीपेक्षा आपण भगवंताच्या प्राप्तीसाठीच भगवंताचं नाव घेणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. शेवटचं वाक्य, खरे सुख हे कायम टिकणारे आहे आणि ते कसं मिळवता येईल? ते अभिमान न करता आपण कर्तव्य कर्म केलं, की या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील. आता आपण 126 दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण जे प्रवचनाचं वाचन केलं, त्या संपूर्ण अगोदर आपण श्रीरामच्या नावाचा 11 वेळा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 126व्या दिवसाचं प्रवचनरूपी वाचन झालं. त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम,